काल त्या कोर्टनला आल्या त्यावेळेस वासुंद्याला 5 मिनिटं आल्या असत्या तर काय झालं असतं, त्याचंही उत्तर द्या. बरोबर आहे तुमचं. नाही ते तुमचं बरोबर आहे. हेच बरोबर आहे माणसं म्हणून तर बसलोय आम्ही. काल त्या आल्या असत्या हा विषयच मिटला होता. पोलिसांना जेवढं आम्ही सांगितलं त्या संध्याकाळपर्यंत पकडून देत आहेत मान्य, पण तहसीलदारनी यायचंच नाही. त्या बाईच्या डोक्यावर हात जरी फिरवला असता ना की ताई मी पण तुझी बहीण आहे, मी तुला न्याय देते, एवढीच अपेक्षा असते लोकांची, बाकी काही नाही. पण जर मस्त वाल असणार तर आमची इतकी मस्ती त्यांना, आमची मस्ती त्यांना सहन नाही होणार. त्या किती मस्तीत आहेत ना, आमची मस्ती त्यांना सहन करणं शक्य नाही. ही जनता आहे, जनता. जनतेच्या पुढे जगात कुणीच नाही. स्वतः प्रांत साहेबांनी मला एकदा सांगितलंय, चिंचकर साहेबांनी मला स्वतः एकदा सांगितलं की बाई माझं सुद्धा ऐकत नाही, एवढी आवडत बाई. अशा दिवशी 80,000 रुपये घेतले डंपर सोडून दिलं. डंपर खाली गेला तर 3 मिनिटात वाळू उचलून जाते. इकडे झोपायला घेते का? रात्री 3 डंपर भरून गेले. कुठे गेले होते तुम्ही? 3 दिवस झाले मृत्यू झालेला. नाही आता काय करा साहेब, एक तर आम्हाला कायदा हातात घ्यायला सांगा. एक तर डंपर दिसला तर आम्ही त्याचं काहीतरी करू, नाही तर मग तुम्ही तरी जबाबदारी घ्या की यार थांब दत्ता थांब जरा. लहान लहान मुलं आमचे गेलो काय तुम्ही काय करणार? तुम्ही देणार एक तर आहे ना साहेब, याच्यामध्ये तुम्ही आम्हाला अगदी आश्वासित सांगा की इथून डंपर जाणार नाही, हे आश्वासन आम्हाला द्या. दोघांनी द्यायचं, महसूलनी पण आणि प्रशासनाने पण. इथून डंपर जाणार नाही. 2 मिनिटं. ए बाबा, अरे थांब रे, मी बोलतो ना. मग 2 गोष्टींचं आम्हाला इथं उत्तर पाहिजे. एक तर सदर चालकाला तुम्ही आज संध्याकाळपर्यंत अटक करणे एक अभिप्रेत आहे. त्यांचे जे मालक आहेत त्यांची आमची आता लगेच भेट घालून द्यायची, जे कोणी मालक आहेत त्यांची. नंबर 2. नंबर 3, तुम्ही महसूल आणि पोलीस या दोघांनी इथं आम्हाला सांगायचंय की आम्ही यापुढे इथून डंपर वाहतूक होऊ देणार नाही, वाळूचे असू रेतीचे असू होऊ देणार नाही. एवढं आश्वासन द्या, आमचं काही म्हणणं नाही. एवढं तुम्ही मात्र दिलं पाहिजे. नाही तुम्ही बोलतो ना देऊ शकत असले तर मग आमचं थांबण्याची तयारी आहे, मग काय अडचण नाही. पण तुम्ही देणार असले तर सांगा. बोला कारकेले साहेब. महसूल प्रशासनाच्या वतीने आम्ही बंद करण्याची कारवाई करतो. महसूल प्रशासनाच्या वतीने मी असं आश्वासन देतो की इथून जी अनधिकृत वाळू वाहतूक वगैरे चालू आहे ती बंद करायचा प्रयत्न महसूल प्रशासन 100% एवढी जनता काही येडी काही अनधिकृत होणारी वाळू वाहतूक 100% बंद करण्याची कारवाई आम्ही करतो. अवैध वाळू उपसा, त्यातून होणारे ती चढाओढ, त्यातून होणारे हे अपघात अत्यंत दुर्दैवी आहेत. सर्वांनी आत्मकेंद्रीय होणं गरजेचं आहे. प्रशासन देखील त्या दृष्टीने प्रयत्न करून 100% बंद करू याची मी तुम्हाला खात्री देतो. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतः सुद्धा आत्मकेंद्रित होणं गरजेचं आहे. समाजाचा ऱ्हास का होतो आहे या बाबतीत देखील सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. कारण की जसा समाज तसा पोलीस अशी परिस्थिती असते. त्यामुळं तुम्ही जेवढं सहकार्य कराल तेवढं आपण चांगल्यात चांगली कारवाई करून 100% त्याच्यावर उपाययोजना करू शकतो, एवढंच मी सांगेन. आणि त्या दृष्टीने मी स्वतः देखील तेवढाच प्रयत्नशील राहून तुमच्या हद्दीतले किंवा आपल्या टाकळी डोकेश्वर पट्ट्यातून जो काही अवैध वाळू उपसा चालतो तो 100% मी बंद करतो. ठीक आहे. आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या तालुक्यामध्ये आता महसूल आणि पोलीस त्या दोघांनी आपल्याला प्रशासनाने सांगितले की आम्ही वाळूचा आता यापुढे इथून डंपर जाऊ देणार नाही. परंतु आमच्या सगळे इथं अनेक गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा एक ठराव प्रत्येकाचा असेल की
अशा नादान तहसीलदारला या तालुक्यातून ताबडतोब बदली करून टाकावे आणि हा मी राज्य शासनाकडे माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे हा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीने तातडीने पाठवायचा आहे. त्याशिवाय अशा बेदरकार असलेल्या अधिकाऱ्यांना अद्दल घडणार नाही असं माझं मत आहे आणि म्हणून ते तर आपण करणार आहोत. मालक इथे त्या डंपरचे मला आता PI साहेब सांगत होते की आलेले आहेत, ते जनतेमध्ये यायला कदाचित घाबरत असतील, तर नाही 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 ठीक आहे, थांबा जरा. आपण PI साहेब, माझं असं मत आहे की तुम्ही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये या मृतांचे नातेवाईक म्हणजे त्यांची पत्नी, ऐकताय का तुम्ही? हां, नाही होऊ द्या तुमचं, मी थांबतो. थोडा मी तुम्हाला रिस्पेक्ट देतोय. यू शुड रिस्पेक्ट विथ मी. ठीक आहे, मग चालू द्या, मी थांबतो. आम्ही तुमचा खूप सन्मान करतोय की तुम्ही आता सांगितलं की इथून आता अवैध वाळू उचलली जाणार नाही, इथून खडाई उचललं जाणार नाही. आणि आमचं म्हणणं, मी त्याच्या पुढे जात होतो की ते जे मालक आहेत त्यांना तुम्ही पोलीस स्टेशनला बसवलंय. मी त्यांच्या पत्नी म्हणजे ज्या मयताची पत्नी, आई वडील आणि त्यांची बहीण आणि त्यांचे काही आलेले नातेवाईक, आम्ही 4-6 जण घेऊन त्या मालकाशी इथं आणलं तर ते काही चुकीचं होऊ शकतं. ते आणणंही मला काही योग्य वाटत नाही. म्हणजे मी तुम्हाला सहकार्य करतोय, तिथं जाऊन बसून आम्ही त्यांच्याशी एकदा चर्चा करतो. फक्त एकच विषय महत्त्वाचा, वाळूची गाडी दिसली आणि कोणत्याही कार्यकर्त्यांनी कारवाई केली तर तुम्ही तुमची बाजू कार्यकर्त्याच्या बाजूनी पाहिजे, वाळू डंपरच्या बाजूनी नाही पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. नाहीतर उद्या तुम्ही कार केले आम्हाला सांगायचे का त्याला कसं काय पकडलं, तुम्ही कायदा कसा हातात घेतला, मग फार भयानक होईल. मग हे आंदोलन तालुक्याच्या पातळीवर तहसील ऑफिसला होईल आणि त्याला 10-10 हजार लोक सहज जमतील. त्याच्यामुळे तुम्ही आता आमची परीक्षा पाहणं बंद करा आणि त्या बाईला कोणती परीक्षा द्यायची ती देऊ द्या. फक्त त्यांना म्हणावं इथून गपचूप आपली दप्तर भरा आणि इथून निघून जा. आमचं काही काम नाही तुमच्यापाशी. तुम्ही तिकडे तुमच्या घरी सुखरूप राहा. एवढी मस्ती तुमच्या अंगात असेल तर आम्हाला आमच्या अंगात त्यांच्यापेक्षा डबल मस्ती. हे शेवट सांगतोय, त्यांना अनिरोप आहे तसा जाणारच आहे. तरी मी परत एकदा कॅमेरा समोर सांगतो का अनिरोप त्यांना द्या. काय म्हणणं आहे काय नाही आपल्याला तर ह्या ज्या आज आपण संतोषसाठी न्याय मिळाला पाहिजे, महाद्या खाली बस, खाली बस, तो काही रेट नाही, खाली बस. खाली बसा. आज ही संतोषची लहान 2 मुलं आहे. जो वाळूचा डंपरचा जो मालक आहे, समजा ही 2 लहान मुलं असताना समजा पती त्यांचे वडील तर गेले, पण त्यांचं पुढचं भविष्य काय, मुलांचं भविष्य, तर वाळूचा जो डंपर आहे तो मालक आहे, त्या मालकाने पूर्ण त्यांचा शिक्षणाचा आणि 10 लाख रुपये अशी काय त्यांची इच्छा असेल. पैसे नको आम्हाला, पैसे नको. दत्ता, हे थांबा जरा 1 मिनिट, सगळे थांबा. दत्ता, आपण इथं सौदा करायला नाही बसलेलो. आपण इथे भविष्यामध्ये अशा घटना घडू नये याच्यासाठी बसलोय. पैसे बिशाची भाषा इथं कुणी करायची नाही.